हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे एक स्पेशल टिप जे स्टुडंट्स UGC नेट आणि MS सेट या दोन्ही एक्झामसाठी एकत्र प्रिपरेशन करत आहेत. स्पेशली पेपर टू इकॉनॉमिक्सच्या स्टुडंटसाठी या दोन्ही एक्झामची प्रिपरेशन एकत्र करता येऊ शकते का? हा डाऊट तुमच्या मनामध्ये नक्की असणार आहे. सो या डाऊटचं सोल्युशन आणि या दोन्ही परीक्षेची तयारी करण्यासाठी स्मार्ट टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला यातून काहीतरी युजफुल मिळेल आणि ते तुम्ही तुमच्या प्रिपरेशनमध्ये अप्लाय करून तुमचं प्रिपरेशन जे आहे ते आणखीन स्ट्रॉंग करू शकता. सो लेट्स स्टार्ट विथ दिस व्हिडिओ. ओके, सो सगळ्यात पहिले या दोन्ही सगळ्यात पहिला जो प्रश्न आपल्या मनामध्ये पडला होता की UGC नेट आणि महाराष्ट्र सेट या दोन्ही परीक्षांची तयारी तुम्ही एकत्र सुरू करू शकता का? तर या क्वेश्चनचा आन्सर आहे येस. बिग येस. का? कारण बघा याच्यामध्ये परीक्षा पद्धतीमध्ये समानता तुम्हाला दिसून येईल. कसं? या दोन्ही परीक्षांमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 अशा पद्धतीचं बायफर्गेशन केलेलं आहे, ज्यामध्ये पेपर 1 टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड सेम असणार आहे आणि पेपर 2 जो आहे, जो विषय विशिष्ट असणार आहे तुमचा, स्पेशली पेपर 2 अर्थशास्त्र जर असेल, तर दोन्हीही तुमचे सेम पेपर याच्यामध्ये असणार आहेत. UGC नेट, MS सेट दोन्हीसाठीही दोन्ही पेपर असणार आहे. जसे की याच्यामध्ये सिलेबस जर तुम्ही बघाल दोन्हीचा आहे मायक्रो इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर मॅक्रो ग्रोथ डेव्हलपमेंट, इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स, पब्लिक इकॉनॉमिक्स, मनी अँड बँकिंग, स्टॅटिस्टिक्स, इकॉनॉमेट्रिक्स, हे सगळे जे प्रश्न आहेत किंवा हे जे युनिट्स आहेत 10 युनिट्स आहेत सेटसाठी, तसेच नेटसाठी सुद्धा 10 युनिट्स आहेत. ठीक आहे. सो युनिट सेम आहे, सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे. एखाद दोन पॉइंट्स जे आहे ते नेटमध्ये जास्त असेल, बिकॉज नेट ही नॅशनल लेवलची एक्झाम आहे आणि सेट जी आहे ती स्टेट लेवलची एक्झाम आहे. ठीक आहे. या दोन्हीमध्ये एवढाच फरक असेल, थोडंसं याच्यामध्ये डिटेल नेटमध्ये असणार आहे. आणि दोन्ही एक्झाम्स कशा आहेत? MCQ टाईप आहेत, बहुपर्यायी प्रश्नांवरतीच बेस्ड आहेत. ठीक आहे. दोन्हीमध्ये म्हणजे सब्जेक्टिव्ह अशी कुठलीही एक्झाम नाहीये, दोन्ही त्या सेम समान आहे. तर एक तर पर्याय किंवा एक तर ऑप्शन आपलं डाऊट जो आहे तो क्लिअर आहे की दोन्ही एक्झामचं स्वरूप जे आहे ते कसं आहे, सेम आहे आणि सिलेबसही ऑलमोस्ट सेम आहे. त्यामुळे दोन्ही एक्झामची तयारी तुम्ही एकत्र करू शकता. ठीक आहे. सो या ठिकाणी ग्लोबल ऑनलाईन स्पेशली तुमच्यासाठी एक फुल कोर्स घेऊन आलेला आहे पेपर टू इकॉनॉमिक्ससाठी. जर तुम्ही दोन्ही एक्झामची प्रिपरेशन करत असाल तर हा फुल कोर्स जो आहे तो तुम्हाला खूप हेल्प करेल, कारण याच्यामध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स, PYQs अँड पेपर 1 फुल कोर्स. ज्याची फीस आहे 10,000 रुपीज, पण त्यावरही 20% डिस्काउंट देत आहोत. आफ्टर डिस्काउंट 8,000 फीस होते, पण या 8,000 मध्ये पेपर 2 पेपर 1 दोन्हीचंही प्रिपरेशन होतंय, प्लस नेट आणि सेट दोन्हीसाठीही तुमचं प्रिपरेशन होणार आहे. सो 8,000 इज वर्थ. दोन्ही एक्झाम जर तुम्ही क्रॅक होणार असाल तर नक्कीच हे वर्थ आहेत. ओके. सो या कोर्सबद्दल आणखी इन्क्वायरी करायची असेल तर इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा डायरेक्टली ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून. ॲपच्या सर्च बॉक्समध्ये MS सेट इकॉनॉमिक्स किंवा नेट इकॉनॉमिक्स सर्च करा आणि त्या कोर्सला जॉईन होऊन तुम्ही प्रिपरेशन सुरू करू शकता. न्यू बॅच जी आहे 20 ऑक्टोबर पासून स्टार्ट होते, सो तुम्ही एनरोल करून तुमचं प्रिपरेशन सुरू करू शकता. ओके. सो पुढे जाऊन दोघांमध्ये फरक काय आहे? सिमिलॅरिटी आपण बघितली स्टार्टिंगला की काय काय सिमिलर आहे. पेपर पॅटर्न म्हणजे पेपर 1 पेपर 2, त्याच्यानंतर सब्जेक्ट्स म्हणजे विषयात टॉपिक कुठले कुठले आहेत, युनिट कुठले कुठले आहेत आणि MCQs हे सिमिलॅरिटी आहे दोन्हीमध्ये, UGC नेट आणि सेटमध्ये. मग फरक काय काय याच्यामध्ये? याच्यामध्ये लेवलचा फरक आहे, पातळी. ठीक आहे. म्हणजे काय? ही नॅशनल लेवल आहे जे मी आधी सांगितलं, आणि ही राज्यस्तरीय आहे. म्हणून ही नेट जी आहे ती जास्त खोल आहे. नॅशनल लेवलची चाळणी लावायची आहे, बरोबर, आणि राज्यस्तरीय लावायचं आहे, तर तुलनेने कंपॅरेटिव्हली नेटपेक्षा सेटचं प्रिपरेशन इझी असणार आहे. प्रश्नाचे प्रकार याच्यामध्ये विश्लेषणात्मक गहन संकल्पना असते. म्हणजे काय? थोडक्यात क्वेश्चन तुम्ही जर UGC नेटचे बघितले असाल तर थोडेसे लॉंग असतात. सिच्युएशन दिलेली असते किंवा क्वेश्चन थोडासा लॉंग असतो, समजून घ्यायला लागतो आणि मग त्याचा आन्सर तुम्ही देऊ शकता. पण तुलनेने सेटचे परीक्षेचे पेपर क्वेश्चन जे आहे तुम्ही बघितले असाल ते सरळ विचारलेले असतात, कन्सेप्ट बेस्ड तथ्यात्मक प्रश्न त्याच्यावरती विचारलेले असतात. आणि नेटमध्ये तुम्ही काय काय करू शकता? असिस्टंट प्रोफेसर आणि GRF दोन्हीसाठी करू शकता. आता तर त्याच्यामध्ये PhD सुद्धा एंट्रन्स म्हणजे तुमची PhD साठी तुम्ही इलिजिबल आहात असं सुद्धा त्याच्यामध्ये होतं. म्हणजे त्याच्यामध्ये क्रायटेरिया जे आहेत, लिस्ट ज्या लागते त्याच्यामधून सांगू शकतात. तर तुम्ही सिलेक्ट करताना नेटमध्ये हे तिन्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता तुम्हाला जे हवं ते. आणि सेटमध्ये जे आहे ते फक्त असिस्टंट प्रोफेसर तुम्ही करू शकता. ओके. हां, तर हा आपला प्रश्न आहे. जर तुम्ही नेट पेपर 2 ची तयारी पूर्ण केली,
तर सेट तुमची आपोआप येते. का? कारण आता आपण फरक बघितला. त्याच्यामध्ये UGC नेट जे आहे कसं आहे एकदम वास्ट आहे. ठीक आहे. म्हणजे त्याचं व्याप्ती जी आहे ती खूप मोठी आहे आणि त्यातून जर तुम्ही जर नेटचा अभ्यास केला तर सेट इथे असणार आहे त्याच्यामध्ये. ओके. म्हणजे कुठेतरी छोटंसं असणार आहे. ठीक आहे. कारण युनिट दोन्हीचे सेम आहेत आणि सिलेबस थोडासा नेटचा डीप मध्ये असणार आहे. कारण क्वेश्चन त्याच्यावरचे थोडेसे सब्जेक्टिव्ह असतात. ठीक आहे. नेटचा अभ्यास सेटपेक्षा ऑब्व्हियसली व्यापक आहे आणि पण सेटची तयारी केली तर नेट कठीण वाटेल. जर उलटं झालं वाईस वर्सा जर तुम्ही केलं की तुम्ही सेटची तयारी केली आणि तुम्ही नेट द्यायला गेलात तर थोडंसं नेट कठीण वाटू शकतं. तर तुम्ही नेटची तयारी करू शकता पेपर 2 ची आणि त्यातून तुम्ही सेट पण क्लिअर करू शकता. ओके. सो नेट सिलेबस मुख्य आधार घ्या प्रिपरेशन करताना. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर दोन्हीचे घ्या. सेटचे घ्या, नेटचे घ्या. रिव्हिजन नोट्स, टेबल्स, चार्ट्स, MCQ तयार करा. नेटसाठी संकल्पना, विश्लेषण आणि ऍप्लिकेशन वरती लक्ष द्यायचं त्याचं. ओके. सेटसाठी तथ्ये, परिभाषा, राज्याशी संबंधित धोरणं म्हणजे थोडक्यात इंडियन इकॉनॉमीवरती भर द्यायचा आहे आणि त्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो हे काही आहेत तुमच्या प्रिपरेशनच्या टिप्स ज्या तुम्हाला हेल्प करतील दोन्हीही एक्झामला प्रिपेअर करताना. ओके. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखीन काही डाऊट्स असतील किंवा आणखीन काय करायचं असेल तर काय करायचं, तर नेट स्तराची म्हणजे राज्य स्तराची नाही तर तुम्हाला स्टेट नॅशनल लेवलची तयारी करायची आहे. ओके. नेट नॅशनल आहे आपली, तर नॅशनल लेवलची तयारी करायची आणि दोन्हीही एक्झामचे प्रिपरेशन तुमचं एकत्र होऊन जातं. एकाच अभ्यासातून 2 परीक्षा ज्या आहेत तुम्ही केल्यात, प्रिपेअर केल्यात तर तुमचा वेळही वाचेल आणि यशही मिळेल. तर एकाच वेळेला दोन्ही प्रिपरेशन मधून जर तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करायची असेल तर अशा पद्धतीने किंवा ह्या टिप्स वापरून तुम्ही तुमचं प्रिपरेशन सुरू करा आणि नक्कीच ही येणारी नेट आणि सेट दोन्हीही एक्झाम क्रॅक करा. ठीक आहे. ओके. दॅट्स इट. होपफुली हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला उपयोगी ठरेल किंवा खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जी आहे म्हणजे तुम्हाला हे ऑलरेडीच माहिती असेल की दोन्ही एक्झाम बऱ्यापैकी सेम आहेत. बट ह्या प्रिपेअर कशा करायच्या आणि दोन्ही एक्झाम एकसाथ क्रॅक करायचे असेल तर स्टडी प्लॅन असा तुम्ही ठेवू शकता. याच्या व्यतिरिक्त जर डिटेल स्टडी प्लॅन तुम्हाला हवा असेल किंवा आणखीन काय प्रिपेअर करायला हवं याविषयी तुम्हाला आणखीन माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला पिन करा, मेसेज करा. मी त्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल. ओके. दॅट्स इट. थँक यू एव्हरीवन.